हॅलो एव्हरीवन. सो आय एम सोनाली. आज आपण बोलणार आहोत आपली रिलेशनशिप आपण कसे मेंटेन करायचे. सो मला अनेक कॉल मेसेजेस ह्या टॉपिकसाठी येत असतात की मॅम आमचं रिलेशनशिप ठीक नाही आहे, मी ते कसं हील करू. असं काय करू की माझं पार्टनर बेसिकली सगळं छान होईल आमच्या दोघांमध्ये. किंवा हजबंड वाईफ असतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, किंवा एखाद्या पार्टनरला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे. सो बेसिकली हा जो पूर्ण व्हिडिओ आहे हा तुम्हाला एका रिलेशनशिपला ठीक करण्यासाठी तुम्ही काय करायला हवं. आता रिलेशनशिप म्हटलं की हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एवढंच नसतं. आपल्या आजूबाजूला अनेक नाती असतात. सो ती नाती कशी हील करायची आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो प्रत्येक माणूस हा एक हीलर असतो. सो आपल्या शब्दातून निघालेला प्रत्येक शब्द हा एका एनर्जीला क्रिएट करत असतो, कारण ही एनर्जी आपलं आयुष्य घडवत असते. सो आपण म्हणतोय की मला एखादं नातं ठीक करायचं आहे. समजा एखादा पर्सन आहे किंवा एखादी आत्या आहे आणि ती तुमच्याशी बोलत नाही आहे आता, आणि तुम्हाला तिला बोलतं करायचं आहे, किंवा तुमचं बॉयफ्रेंड तुमच्याशी बोलत नाही आहे, किंवा तुमचा हजबंड तुमच्याशी घरी राहून बोलत नाही आहे, आणि तुम्हाला हवं आहे की ते रिलेशनशिप ठीक व्हावं. पण तुम्ही बेसिकली दिवसभर इथे बसून जेव्हा वाईट व्हायब्रेशन्स तिथे पाठवता ना, सो तुम्ही इथे विचार करताय, पण आपण सगळे एकमेकांशी एनर्जीने जोडलेलो असतो. सो आपण फार कनेक्टेड असतो एकमेकांशी. सो नेहमी लक्षात ठेवा, आपण जो इथे विचार करतोय ते व्हायब्रेशन्स तिथे पोचतात. सो जसं फोन आपण लावतो तर इन्स्टंट समोरच्याला फोन लागतो, राईट. सो त्याचप्रमाणे इन्स्टंट तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल, मग ती कुठलंही जवळचं नातं असू दे किंवा लांबचं असू दे, ज्यांच्यासोबत तुमचं भांडण चालू आहे, त्या गोष्टी तिथे पोचायला वेळ लागत नाही. सो आपण म्हणतो ना की कधी ठीक होईल. सो कधी ठीक होईल हे सुद्धा व्हायब्रेशन समोर जात असतात. सो नेहमी लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा की ते व्हायब्रेशन्स तिथे जातील. कारण युनिवर्सचा नियम फार सरळ, साधा आणि सोपा आहे. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता की हां, तो फक्त माझ्यावर प्रेम करतो, तेव्हा तशाच गोष्टी तुमच्यासमोर क्रिएट होत जातील आणि तेच एव्हिडन्स तुम्हाला युनिवर्स देईल. पण जेव्हा तुम्ही स्वतःच फिअरमध्ये असता, स्वतः टेन्शनमध्ये असता, स्वतः एन्झायटीमध्ये असता, तेव्हा तोच गोंधळ समोरच्याकडे पोहोचतो आणि त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. आणि मग तुम्हाला वाटतं की अरे, मी तर एवढी आठवण करते किंवा मी एवढं बोलते पण त्याला काहीच समजत नाही आहे, मी तर ह्यांच्याशी इतकं चांगलं वागते, हे करते ते करते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नसतो, कारण भाषा आणि शब्द हे फक्त एक कम्युनिकेशन करायचं माध्यम आहे, पण खरे व्हायब्रेशन्स असतात. सो आपण नो कॉन्टॅक्टमध्ये जरी असलो तरी आपले व्हायब्रेशन्स एकमेकांपर्यंत पोहोचत असतात, कारण आपण प्रत्येकजण एका एनर्जीच्या जाळ्यामध्ये आहोत. सो आत्ता आपण सुद्धा कनेक्टेड आहोत ना या इंटरनेट थ्रू, या व्हिडिओ थ्रू. सो त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस एकमेकांशी जोडलेला असतो. सो नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं आहे, तुमचं रिलेशनशिप चांगलं मॅनिफेस्ट करायचं आहे, सो तुमचे आतले इन्ग्रेडियंट्स बदला त्या व्यक्तीबद्दल, कारण त्याच्यासोबत तर तीच रेसिपी क्रिएट होणार ना जी तुम्ही इथे 24 आवर्स चालू ठेवणार. सो जसं आपण लहानपणी डॉक्टर म्हणजे आपण अनेक खोटे खेळ खेळायचो, घर घर खेळायचो, किंवा अनेक खेळ खेळायचो ज्याच्यामध्ये आपण एखादं किरदार आपण प्ले करायचो. सो बेसिकली आपण असायचो का नाही, पण आपण असे प्रिटेंड करायचो मैत्रिणींसोबत की नाही, म्हणजे मीच टीचर आहे, आणि त्याप्रमाणे आपण नेहमी ॲक्ट करायचो. सो नेहमी लक्षात ठेवा, आपण त्याचप्रमाणे जर आपल्या ह्या करंट आयुष्यामध्ये जे आपल्याला हवं आहे ते मनामध्ये व्हिज्युअलाइज करायला सुरू केलं आणि ॲक्टिंग केली ना, तर तुमचं जे ब्रेन आहे, सबकॉन्शियस माइंड, ते जे आहे ना ते इतकं उल्लू आहे की त्याला काही कळत नसतं खरं काय आणि खोटं काय आहे. म्हणून आपण जेव्हा एखादा पिक्चर बघत असतो किंवा एखादं भाषण ऐकत असतो तर आपल्या अंगावरती शहारे येतात, आपल्याला रडायला येतं. आपल्याला असं वाटतं हा पिक्चर चौथ्यांदा बघितला आहे तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की मार मार त्याला. सो आपल्याला माहिती असतं की हिरो जिंकणार आहे, पण सगळं ठीक होईल ना, ही फिलिंग आपल्या ब्रेनमध्ये का क्रिएट होते? बिकॉज आपलं ब्रेन जो आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, तो खरं आणि खोट्यामध्ये कधीच फरक करू शकत नाही, तो तुमच्या इमोशन्सना मानतो. सो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे विचार करणार आहात तेच तुमची रिॲलिटी घडवणार आहे. सो तुम्ही इथे बसून त्या व्यक्तीबद्दल जो विचार करताय तो तिथे पोहोचतोय. सो तुमच्या विचारांमध्ये कन्फ्युजन आहे, नेगेटिव्हिटी आहे, गोंधळ आहे, तर तोच गोंधळ तिथे पोहोचणार आहे. सो कृपा करा,
काहीच विचार करू नका. स्वतःच्या आयुष्यावर फोकस्ड राहा. छान विचार करा. तुमच्या जुन्या मेमरीज, चांगल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि कुठलंच नातं कुठे जात नसतं. जे तुमचं आहे ते तुमच्याकडेच येणार आहे. सो जस्ट रिलॅक्स राहा. अमेझिंग आयुष्य आहे. देवाने सगळ्या गोष्टी फार छान केलेल्या आहेत. फक्त आपल्याला आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवायचं आहे. तेच बोलायचं आहे जे हवं आहे. तेच बोलायचं आहे जे तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे. सो चांगल्या चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीबद्दल ॲटलीस्ट मनामध्ये आणा. कारण इथे तुम्ही बोलताय की अरे यार तो फोनच नाही करत, असंच आहे तसंच आहे. सो तेच व्हायब्रेशन्स तिथे जात आहेत. अरे ही तर माझ्याबद्दल अशीच बोलली, ही हिला का म्हणाली असं, मी तर हिच्यासाठी इतकं करते. सोडा. आपलं आयुष्य खरंच फार साधं आणि सोपं आहे. प्रॉब्लेम फक्त आपल्या विचारांमध्ये आहे आणि तिथेच ते प्रॉब्लेम घडत असतात. आपण इतका विचार करत असतो त्या प्रॉब्लेम्सचा, की त्या प्रॉब्लेमला आपण एनर्जी देऊन, खतपाणी देऊन मोठं करतो आहे. सो शहाणे व्हा. खूप साधा आणि सोपा व्हिडिओ आहे. कारण मी खूप सरळ भाषेमध्ये समजवते. कदाचित तुम्हाला माझी टीचिंग आज नाही कळणार, पण जेव्हा तुम्ही माझ्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला लागाल ना, कारण जेव्हा नात्यांमध्ये शांतता असते ना, तेव्हा आयुष्य फार सुंदर असतं आणि आपल्याला तो पर्सन हवा असतो. सो नेगेटिव्ह विचार करून ते व्हायब्रेशन्स तिथे आपण पोहोचवतो. सो ते व्हायब्रेशन्स त्याच्याकडे जातात. मग तो अजून घाबरतो, अजून गोंधळतो, अजून टेन्शनमध्ये येतो आणि मग ते नेगेटिव्ह व्हायब्रेशन मग तो फील करतो आणि मग तो आणखीन बॅकआउट करतो. सो म्हणून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पाठवा. आणि बघा, काही रिलेशनशिप कार्मिक असतात आणि काही रिलेशनशिप असतात ते पर्मनंट असतात. सो जे कार्मिक रिलेशनशिप आहे ते तुम्हाला काहीतरी धडे देणार आणि आयुष्यातून निघून जाणार. पण मला तोच व्यक्ती हवा, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही मॅम, मला त्यालाच मॅनिफेस्ट करून द्या. सो मी काही इथे जादूटोणा करायला बसलेली नाही आहे. तुमचं प्रेम खरं असेल, तुमचं नातं जर ठरलेलं असेल, तुमच्यात जर सोल कॉन्ट्रॅक्ट झाला आहे, तर कितीही प्रॉब्लेम आले तरी तुम्ही एकत्र याल. आणि तुम्ही कितीही ठरवलं की तुम्हाला त्याच्यासोबत एकत्र राहायचं आहे, पण जर तुमचा सोल कॉन्ट्रॅक्ट संपलेला असेल तर ती जर्नी तिथेच स्टॉप झालेली आहे आणि तुम्ही दोघंही तुमच्या तुमच्या आयुष्यात पुढे जाल. सो मला तोच हवा आहे हा हट्ट करण्यापेक्षा मला माझ्यासाठी बेस्ट पार्टनर हवा आहे, ही गोष्ट तुम्ही मला सांगा. सो जेव्हा तुम्ही रोज क्वार्ट्सचे जे ब्रेसलेट आहे ते वापरायला सुरू करता, रोज क्वार्ट्स प्रत्येकाकडे असायला हवं. सो माझ्या घरीसुद्धा मी पिंक कलरचा मोठा रोज क्वार्ट्सचा 1 किलोचा टंबल, रॉवाला टंबल म्हणजे गुळगुळीत गोळे असतात, पण रॉ म्हणजे ते ओबडधोबड असतात, पण त्यांची एनर्जी फार छान असते. सो तो क्रिस्टल मी गेल्या 6 वर्षापासून माझ्या साऊथ वेस्टमध्ये ठेवला आहे. कारण हे क्रिस्टल आपल्याला आरामात 10 वर्ष 15 वर्ष चालतात. सो इतकं छान वाटतं ना, त्याच्यामुळे आपलं सेल्फ लव्ह वाढतं. सो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल ना, सो तेव्हा तुमच्यावरती प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला भेटेल. सो आता तुम्हालाच तुमची कंपनी आवडत नाही आहे, मग त्याला तुमची कशी आवडेल? तुमचे विचारच गोंधळलेले आहेत, टेन्शनवाले आहेत, तर तीच व्हायब्रेशन पुढे जाणार आणि तेच व्हायब्रेशन्स येणार आहेत. सो तुमचा बॉस असो, मम्मी असो, पप्पा असो, कुठलंही रिलेशनशिप असू दे, ते आधी तुमच्या मनामध्ये सुधरा. सो ऑटोमॅटिकली ते बाहेर सुधारणार आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटेल की खूप लोकं असतात जे मला ह्या गोष्टींसाठी जेव्हा फोन करतात की नाही मॅम, मला त्याच पर्सनशी लग्न करायचं आहे, मला तोच पर्सन पाहिजे, मला दुसरं काहीच नको आहे, तुम्ही त्याच्यात मदत करा. आणि त्यांना असं वाटत असेल की मी फार रूड होते, पण मी रूड नाही होत आहे. मी तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी सांगते की तुम्ही असा पर्सन मॅनिफेस्ट करा ना जो लाईफटाईम तुमच्यासोबत राहील. सो नेहमी मागताना एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन नका मागू. तुम्ही असं मागा की हे ईश्वरा, हे परमपिता परमात्मा किंवा हे युनिवर्स, जो माझ्यासाठी बेस्ट आहे तो लवकर मला भेटू दे. किंवा प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला बोलायचं आहे, बिकॉज लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला जर खरं यूज करायचं आहे, सो हे ऑलरेडी झालं या फॉर्ममध्ये आपल्याला म्हणायचं आहे. सो आपल्याला आपले डोळे बंद करायचे आहेत, आपल्या हार्ट चक्रावरती लक्ष द्यायचं आहे. सो आपल्या हार्ट चक्रावरती हात ठेवून आपल्याला स्वतःला सांगायचं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये प्रेम रिसीव्ह करण्यासाठी तयार आहे. कारण तुम्ही जोपर्यंत प्रिपेअर नसाल तोपर्यंत तर नवीन रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये नाही येणार किंवा तीच व्यक्ती परत तुमच्या लाईफमध्ये नाही येणार. सो ऑलवेज तुम्हाला सांगायचं आहे की मी प्रेम स्वीकार करण्यासाठी तयार आहे आणि आय एम सो ग्रेटफुल अँड आय एम सो थँक्यू. म्हणजे तुम्ही मराठीत म्हणा किंवा इंग्लिशमध्ये म्हणा, हिंदीमध्ये म्हणा, जी पण तुमची भाषा फार जवळची आहे. सो सध्या मी मराठीमध्ये म्हणून दाखवते की थँक्यू सो मच युनिवर्स, माझ्याकडे
माझा जो लाईफ पार्टनर आहे तो फार लव्हिंग आहे, फार केअरिंग आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप हॅपीली अबंडंट आहोत. सो याच्यामध्ये सगळंच आलं आणि पीसफुल हा शब्द टाकून द्या. सो ह्याने काय होणार आहे बेसिकली, आणि माझ्या ना प्रत्येक व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पण वाचत जा. सो त्याच्यामध्ये पण खूप माहिती मी टाईप करून लिहिलेली असते. सो ज्याने तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडत आहेत. तुमचं नाव रजिस्टर करा. हां, माझ्या डोक्यामध्ये तुमचं नाव जेव्हा रजिस्टर होईल ना त्यानेसुद्धा हिलिंग व्हायला सुरू होते. सो कमेंटमध्ये हार्ट पाठवा. सो आय विल कम टू नो की हां, तुम्ही अजून माझ्यासोबत या जर्नीमध्ये आहात. चॅनलवर नवीन असाल तर असे अनेक व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती बनवत असते. सो कम्प्लिटली माझ्याशी कनेक्ट व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे कोर्सेससुद्धा असतात किंवा माझ्याकडे तुम्ही क्रिस्टल ब्रेसलेटसुद्धा घेऊ शकता. सो त्याचीसुद्धा डिटेल्स आम्ही खाली दिलेली आहे. तुम्ही पर्सनल सेशनसुद्धा बुक करू शकता. कारण कधी ना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये क्लिअरिटी हवी असते आणि ती जर इन्स्टंटली भेटली ना तर तो प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतो. सो तुम्ही पर्सनल सेशन पण बुक करू शकता. आणि हां, आता येऊया परत आपल्या मुद्द्याकडे. सो तुम्हाला फक्त काय हवं आहे त्या पार्टनरकडून हे तुम्हाला वर्तमान काळामध्ये म्हणायचं आहे की आम्ही खूप हॅपी आहोत, आम्ही खूप छान घरात राहतो आहे, आम्ही खूप फिरायला जातो आहे, आम्ही लक्झरी वेकेशन्स करतो आहे, आम्ही खूप हॅपी आहोत, पीसफुल आहोत, आमचं रिलेशनशिप फार रिस्पेक्टफुल आहे. कारण रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट असणं पण महत्त्वाचं असतं. सो जे तुम्हाला म्हणायचं आहे ते सगळं तुम्ही म्हणा. आणि हे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठी किंवा नवरा बायकोसाठी नाही आहे. हे तुम्ही प्रत्येक नात्यासाठी करू शकता. बिकॉज प्रत्येक नातं जर आपलं छान असेल ना तर आपण मेंटली पीसफुल असतो आणि प्रॉब्लेम मुळात हा बाहेर नसतोच. आता एक मध्यंतरी कंटिन्यू मला त्यांचे कॉल्स यायचे. नंतर मग मी अवॉइड केलं आणि मी सांगितलं की नाही, हे सगळं मी नाही करत. सो बेसिकली त्यांना तोच पर्सन हवा असतो. मॅम मला फार त्रास होतो आहे त्याला बघून, मी काय करू. सो बेसिकली काही करू नका, शांत राहा. सो पेशन्स आपल्याला देव शिकवत असतो आणि ते शिकणं पण फार महत्त्वाचं आहे. सो बस रिलॅक्स राहायचं आहे, छान राहायचं आहे. सगळी नाती तुम्ही ठीक करू शकता. तुमच्या अफर्मेशन्स बदला. सो खाली मी छान अफर्मेशन्स देणार आहे, ते नक्की वाचा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि आता व्हिडिओ प्रत्येक 2 दिवसांनी येणार आहेत कारण की मी पाहिलं की अजून लोक पाठून पुढे येत आहेत आपल्यासोबत. सो आपण सगळ्यांना घेऊन एकत्र जाऊया. सो हा फक्त एक यूट्यूब चॅनल नाही आहे, ही एक जर्नी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहात. सो खूप छान वाटला हा व्हिडिओ शेअर करून. समजून घ्या मला काय समजवायचं असतं. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.